नमस्कार सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मस्त अशी मी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली, बाकी शूट काय करणं झालं नाही। त्यानंतर दुपारी पिल्लू झोपल्यावर मी मोदक वगैरे जे लाडू असतात त्याची तयारी करायला घेतली आणि 2 तासानंतर हे सगळं पूर्ण झालं, कारण मध्येच पिल्लू उठला। मस्तपैकी माझे मोदक आणि लाडू रेडी आहेत। आणि इकडे बघा पिल्लूने सगळं कसं पाडापाडी केले। त्यानंतर इकडे बघा हे सगळ्या भरण्या पाडल्यात आणि हे बघा माझं नक्तं। आपण भूर जाऊ आता। हे बघा इकडे सगळं हे किती सुंदर फूल आलं आहे। हे एक आहे आणि इथं व्हाईट कलरचं आणि हे वाला एक रेड कलरचं छान अशी फुलं आली होती। म्हणून चला गणपती बाप्पाला तोडू एक, आणि पिल्लू रडत होता की मला तोडायचं आहे म्हणून। तुला घ्यायचं फूल। आणि हा आहे आमचा गेल्या वर्षीचा गणपती। ज्यावेळेस मी 8 महिन्याची प्रेग्नेंट होते आणि मी घरी मातीचा गणपती बनवला होता। बघू शकता साईडला मी लावलाय फोटो तो। खेळा मी बाकीची तयारी करूच हो ना तोपर्यंत तू खेळा मस्त इथं। तुझे बाप्पा आला का बघ खालचा, जे बाप्पा बघा तू। मी आवरू बाकीचा आवरते, तू छान खेळा पडशील। आवरू मी हा आवरते। थोड्या वेळाने सोसायटीचा गणपतीही आला आणि त्यानंतर आम्ही घेतलं रेडी करायला। मी रेडी झाले आणि त्यानंतर पिल्लू झोपेतून उठल्या त्यालाही रेडी करू लागले। तितक्यात दादा दीदी आले होते। मॅचिंग है ना। आहा अगं बाई। आम्ही रेडी झालो। रेडी झाल्याच्या नंतर थोड्या वेळानं बाबाही आले। छान असं गणपतीचं स्वागत केलं, त्यांना सगळ्यांना ओवाळलं मस्तपैकी। आणि पिल्लू बाहेर होता, तो आरतीलाच ओढत होता। आणि ही साडी जी आहे मी किती 10 वेळेस ते 8 वेळेस आता पदर लावला असेल, पण काय मला बसतच नव्हता। तरी शेवटला म्हणलं चला जाऊ दे, अशी फॅशन असते म्हणून तसंच ठेवला मी। त्यानंतर छान अशी पूजा वगैरे केली आणि बघू शकता तुम्ही त्यानंतर आरती वगैरे केली आणि साधा सिंपल बसवला आहे। आणि पिल्याला हाताला येणार नाही असं वर ठेवलं आहे मी, कोटडीवर ठेवल्या धान्याच्या। आणि तरी तो खालची कोटडी वाजवतोय, पण ठीक आहे, त्याच्यात आम्ही जड सामान ठेवले त्याच्यामुळं काही पडणार नाही। आणि त्यानंतर छान अशी सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली। तर छान असे प्रसाद वगैरे घेतला सगळ्यांनी आणि गाणे लावले होते। तर बघा पिल्लू असा मस्त छान डान्स करत होता। त्यानंतर आम्ही गेलो सोसायटीच्या गणपतीला खाली। कुठं जाणार आहे तू? काय करतो? नथनी पाहिजे। चलो खालच्या गणपतीला। चला बाबा बघा। श्री इकडे बघ, श्री इकडे बघ। आहा आहे आमचा सोसायटीचा गणपती हा आहे। आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर गणपती आहे। डेकोरेशननी खूप सुंदर केलं आहे आणि पूर्ण डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये। त्याआधी आम्ही फोटो वगैरे क्लिक केले आणि त्यानंतर बघू शकता ही अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे। सुंदर आहे रांगोळी, मोठी आहे। आणि त्यानंतर मला पिलू खूप छान दिसत होतो म्हणून 1-2 त्याचे उभा राहून फोटो घ्यायचे होते, पण तो काय फोटो काढू देत नव्हता, असं रांगत होता बघा। एक फोटो घेऊ दे ना सोना, ये नाही इथं। ते पलीकडे एक बाळ उभा आहे, त्याकडे श्रीला जायचं त्यामुळे तो तिकडच निघाला होता आणि मला काही फोटो काढू दिला नाही। आणि चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा। चलो बाय।